महाराष्ट्र सरकारच्या वतीने आमच्या महायुती शासनाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 5,000 नवीन बसेसचा संकल्प सोडला होता। या 5,000 पैकी 350 की 400 बसेस आता प्राप्त झालेल्या आहेत आणि त्या 350 400 पैकी 8 नवीन गाड्या ह्या दापोली आगारामध्ये आज त्यांचं आगमन झालंय। एकंदरीत महाराष्ट्राची लाल परीची गरज पाहता विशेषतः आमच्या कोकणामध्ये डोंगराळ भाग असल्यामुळे पावसाचे दिवस जास्त असल्यामुळे पाऊस हा मोठ्या प्रमाणात पडतो आणि रस्ते हे लवकर नादुरुस्त होतात, परिणामी गाड्या लवकर नादुरुस्त होतात आणि या नवीन गाड्यांची मागणी गेल्या अनेक दिवसांपासूनची होती ती आज जवळपास पूर्ण होताना दिसते। आज 8 गाड्या ह्या नवीन गाड्या दापोली आगाराकरता प्राप्त झालेल्या आहेत। पुढच्या काही दिवसांमध्ये इलेक्ट्रिक बसेस देखील येणार आहेत। दापोली आगारामध्ये जवळपास 80 गाड्यांचा वापर होतो। या 80 गाड्यांपैकी जवळपास 40 ते 45 नवीन गाड्या पुढच्या काही महिन्यामध्येच आपल्या इथे भरती झालेल्या दिसतील। एकंदरीत आपल्या कोकणवासियांसाठी आणि महाराष्ट्रामधल्या एसटीने प्रवास करत असलेल्या प्रत्येक नागरिकासाठी एक चांगली उत्तम सोय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील आणि उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा असतील आणि परिवहन मंत्री आमचे प्रतापजी सरनाईक यांच्या पुढाकाराने ह्या नवीन गाड्या प्राप्त होत आहेत। त्यांचे दापोलीकरांच्या वतीने आणि महाराष्ट्रातील तमाम नागरिकांच्या वतीने त्यांचे आभार मानतो। आता ह्या 5,000 बसेस टप्प्याटप्प्याने येणार आहेतच, परंतु त्या पुढे देखील मला वाटतं कालच परिवहन मंत्र्यांनी एक निर्णय घेतलाय की नवीन गाड्या दरवर्षी महाराष्ट्रामध्ये एसटी महामंडळाला प्राप्त होणार आहेत, जी अत्यंत गरज होती। एखादी नवीन गाडी आली किंवा एखाद्या समजा 5,000 गाड्या घेतल्या त्या मग 4, 5, 6 वर्ष सातत्याने वापरून पुन्हा नव्याने गाड्या घ्यायच्या, त्यापेक्षा दरवर्षी नवीन गाड्या घ्यायच्या आणि जुन्या गाड्या ह्या तिथे डिस्कंटिन्यू करायच्या। अतिशय चांगला निर्णय हा आपल्या सरकारने घेतलाय। मला कल्पना आहे की एसटी मध्ये प्रवासाच्या म्हणजे भाड्यामध्ये दरवाढ देखील झालेली आहे, परंतु मला वाटतं नागरिकांची एक भूमिका सातत्याने राहिलेली आहे की 2-3 रुपये आम्ही जादाशी देऊ, परंतु आम्हाला प्रवास हा सुखकर झाला पाहिजे, तो चांगला झाला पाहिजे, तो व्यवस्थित झाला पाहिजे, चांगला सुविधा मिळाला पाहिजे। नाहीतर तिकीट देऊन देखील ते दर किंवा पैसे देऊन देखील जर का प्रवास हा व्यवस्थित होत नसेल तर त्या बसेसना किंवा त्या सेवेला काही अर्थ राहत नाही। आणि म्हणून मला कल्पना आहे की दरवाढ जरी झालेली असली तरी सुद्धा नागरिक या दरवाढीच्या निमित्ताने ज्या नवीन गाड्या प्राप्त होत आहेत आणि म्हणून त्याचं स्वागतच आपले महाराष्ट्र जनता करेल हा आमचा विश्वास आहे। सांगेल की फसवणूक करायचा हा विषय नाही, एकंदरीत दरवाढी बघा, आज एसटी महामंडळ हे पूर्णपणे डब्यामध्ये गेलेलं आहे, पूर्णपणे तोट्यामध्ये आहे आणि मला कळतं आहे की ना नफा ना तोटा या आधारावरती कुठल्याही संस्था, शासकीय संस्था, सरकारी संस्था चालत असतात, महामंडळ चालत असतात, परंतु दरवाढ केली नसती तर आज या 5,000 बसेस घेणं किंवा आता जे आपले एसटी स्टँड आहेत त्यांची दुरवस्था आहे, कर्मचाऱ्यांसाठी ज्या वस्त्या आहेत त्यांची दुरवस्था आहे, या सगळ्या सुविधा जर का पुरवायच्या असतील तर मला वाटतं दरवाढीशिवाय पर्याय नव्हता आणि शेवटचा पर्याय म्हणून तिथे आपण ही दरवाढ आपण केलेली आहे। आणि म्हणून मला वाटतं जनतेची मला वाटतं एक भूमिका ही स्पष्ट राहील की दरवाढ केल्याच्या नंतर चांगल्या सुविधा मिळाव्यात ही जनतेची अपेक्षा असेल, ज्या अपेक्षा आम्ही पूर्ण करू।